आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान स्मृती मंदिराच्याच बाजूला भव्यसह असे सभा मंडप आहे, हॉल आहेत, ऑफिस आहे, तिकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या भागात त्यांच्या शाळा आहे, तिकडे जाऊयात आपण. या देवस्थानाकडे येणारं प्रवेशद्वारच आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या. इथे एक मझार सुद्धा आहे, हे बघा इथे लिहिलं आहे थोडी माहिती. जन्मस्थान स्मृति मंदिर, प्रवेश द्वार. विश्व स्नेह का ध्यान करे, सबका सब सन्मान करे. तर आपण येऊन पोहोचलो आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित श्री गुरुदेव सेवाश्रम. हे आहे, यावर ना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक प्रतिमा सुद्धा आहे. इथे अगदी जुनी एक पुरातन इमारत आहे. स्वर्गीय आनंदराव लोणे सभागृह, यावली शहीद. बघा खूप सुंदर. यावली शहीदमध्ये अनेक जुन्या इमारती आहेत, बरोबर. यावली शहीदमध्ये अनेक जुन्या इमारती आहेत सुंदर अशा, है ना, जसे ही पण एक. आता आपण पोहोचलो आहोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित श्री गुरुदेव सेवाश्रम येथे. स्थापना आहे 1935 सालची. जाऊयात आपण हे सेवाश्रम पाहूया. गावामध्येच आहोत आपण. कुठे असता आपण? मी सर खामगावचा आहे. खामगाव जिल्हा बुलढाणा. चला, ओपन झालं आहे. आधी जातानाच इकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माता पिता सोबत त्यांचा फोटो आहे. श्री गुरुदेव सेवाश्रम यावली शहीद. स्थापना आहे 1935 सालची आणि त्याची ही इमारत आहे. मी खरं त्या भागातनं आलो होतो, पण ते बंद होतं. मग तिथे एक दादा होते, ते म्हणाले की तुम्ही या भागातनं जा. महाराजांच्या वडिलांचा मृत्यू. हो, इथे निर्वाण. बंडूजी बाबा आणि माता मंजुळा यांचं निवासस्थान. ओ, एक्झॅक्ट हे त्यांचं मूळ. अच्छा, हे घर होतं. हे घर त्यांचं मूळ घर हे इथे आहे. हे बघा. मग हे एवढंच होतं सर? एवढंच त्या काळामध्ये एवढंच होतं. अच्छा. आणि इथे बघा खूपच सुंदर फोटो आहे. यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत आणि इकडे खाली सैलानी बाबा आहे, साई बाबा आहे, गजानन महाराज आहेत. त्यानंतर या भागामध्ये गुणवंत बाबा आहेत आणि मध्यभागी हे नागपूरचे ना ताजुद्दीन बाबा. थँक्यू. तुम्ही आला तिकडे. तुला मी बोललो होतो का? नाही, हा तुमचा मुलगा. ओके ठीक आहे. आणि हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं घर. त्यांच्या वडिलांचा मृत्यू आणि त्यांच्या वडिलांचं निर्वाण सुद्धा याच ठिकाणी झालं, या घरामध्ये झालं. ते अजूनपर्यंत शाबूत आहे. अशा प्रकारचं दिसतं. येस, ही ती झोपडी, बरोबर ना. त्यांनी लिहिलं आहे ना, या झोपडीत माझ्या. ही ती झोपडी आहे. आणि इथे वगैरे तसेच आहे, तसंच आहे. असंच आहे, दुरुस्त काही नाही केलं. मग एक घर केव्हाचं असेल? म्हणजे 1935 मधलं. ओके. धन्य ती पतिव्रता संत साधवी मंजुळा माता, जी आपल्या पूर्व प्रारब्धांनी समर्थ आडकोजी महाराजांच्या आशीर्वादाला पात्र झाले. त्याच्या कृपा प्रसादांनी राष्ट्रसंतासारख्या जगद्विख्यात असामान्य शक्तीची जन्मदाती उज्ज्वल भाग्य स्वामिनी झाले, जिने आपले तपस्या सामर्थ्य राष्ट्रसंतांच्या जीवनाला जाज्वल्य कीर्तीने प्रकाशित केले. अशा त्या जगन्मान्य परमपूज्य मंजुळा मातेच्या चरणी वंदे भारतपुत्राचा प्रणाम असो. हे पण सगळं हँड पेंटेड आहे, सुंदर. इथे ग्रामगीता लिहिली आहे. इथे त्यांच्या वडिलांचं म्हणजे बंडोजी बाबांचं निर्वाण झालं होतं. मृत्यू महाराज इथं हजर. अगदी बरोबर. ते स्वतः इकडे राहिले तर असते ना, त्यांचे आई वडील राहत होते तर.
हे घर केवढं आहे म्हणजे तिकडनंही आहे? इकडे लांब आहे थोडस, म्हणजे संपूर्ण एक तर इट इज ऍक्च्युली व्हेरी व्हेरी क्लोज टू. त्यांचं बाथरूम संडास वगैरे सगळं इकडेच होतं. अच्छा, याच भागात. पण ते कसं आहे, नवीन थोडं परिवर्तन झालं. हा, कारण आता 1935चं घर. 1935 साली जुनं प्रार्थना मंदिर टिनाचं श्रमदानाचं होतं. हा, आता हे आम्ही तरुणांना लोकवर्गणीतून केलं. येस, हे श्रमदानाचं होतं. राईट. हा. तर हे त्यांचं घर, त्यांचे आई वडील जिथे निवास करायचे हे निवासस्थान. इथे थोडं प्रतिमा आहे परत, हे बघा, आणि भरपूर वेगवेगळ्या प्रतिमा आहेत. मला वाटतं हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमावरची त्यांचे वडील आणि आई त्यांच्या प्रतिमा आहे. आणि हे अच्छा, कैलासवासी गुलाबराव व बंधू आनंदराव लोणे यांच्या स्मरणार्थ लोणे कुटुंबियातर्फे वंदनीय महाराजांना लोणे. हा, आणि मग ते महाराजांचे कोण येतात? कार्यकर्ते होते. अच्छा अच्छा, तिथले त्यांचं हा, ते लिहिलंच आहे त्यांनी, स्वर्गीय आनंदरावजी लोणे दादा. ठीक आहे, चला आपण इथलं दर्शन झालं आहे. विश्व स्नेह का ध्यान धरे सबका सन्मान करे. मूळ प्रार्थना मंदिर. मूळ प्रार्थना मंदिर. महाराज इथं ध्यान प्रार्थना करत. आणि पंचमुखी बघितलं का तुम्ही? मंदिर का कुठलं? ते पंचमुखी तुम्हाला दाखवतो. मला त्यांचं ध्यान मंदिराकडे पण जायचं. नेतो ना तुम्हाला. बरं, शिवमंदिर. शिवमंदिरामध्ये झाला. इथे काय? हे प्रार्थना ओके, प्रार्थना मंदिर आहे. अच्छा, हे जुनं आहे ज्याचं आता बांधकाम परत केलं आहे, रिनोव्हेट केलं आहे ते. अरे वा, सभा मंडप, मोठा हॉल आहे. राष्ट्रसंत अमर रहे. आणि खूप सुंदर त्यांचे प्रतिमा, फोटो आहे खरा. सर्व धर्म प्रार्थना स्थान हे आहे. हे त्यांची पादुका, नमस्कार करा. शंख ठेवला आहे, खूप सुंदर. सो इथे अगदी सुंदर असा महाराजांची फोटो आहे हा. आणि प्रतिमा म्हणजे तुम्ही कोण्याही कोणत्यामध्ये उभे राहा, महाराज तुमच्याचकडे बघा. अगदी तसंच वाटतं. आणि त्यांचं खूप सुंदर असं पोशाख त्यांनी कोणत्यामध्ये दुरून घेतला आहे. राईट. आणि इथे अगदी सुंदर सागर याच्यामध्ये ते भजन प्रार्थना केल्या जातात. हो, असं वाटतं खरं आहे. का मी तिकडून आलं तेव्हा तेच वाटलं मला की ते पाहतायत म्हणून. हां. हो, खूप सुंदर. इट्स ब्युटिफुल. खूप सुंदर. बरोबर. याला काय म्हणतात? चिपड्या म्हणतात. आणि हे तर पेटी आहे, हार्मोनियम, तबला. आणि ते खंजिरी नाही आहे इकडे. अच्छा, इकडे खूपच सुंदर विशेष ते दिव्यांचे लावतात. दिस वन सगळीकडे ते खूप सुंदर वाटतं. आणि माझ्यासोबत संजयजी बेलनकर आहेत, जे गुरुदेव सेवाश्रमाचे सचिव आहेत. संजयजी, मला या स्थानाबद्दल सांगा ना, सेवाश्रमाबद्दल काय एक्झॅक्ट इथं केलं जातं? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं सेवाश्रम 1935 साली स्थापना केली त्यांनी. स्वर्गीय आनंदरावजी लोणे दादा यांनी या सेवाश्रमाची स्थापना केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 26 वर्षाचे असताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पहिलं भूमिपूजन या सेवाश्रममध्ये श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराचं वंदनीय महाराजांच्या हस्ते शुभ भूमिपूजन झालं. त्यानंतर या गावातील आर्थिक परिस्थिती आणि हे गाव गरीब परिस्थितीमुळे असल्यामुळे या गावातील सर्व गरीब वर्ग जे लोक आहेत त्यांनी श्रमदानानं काम केलं. आणि श्रमदानातून ही वास्तू महाराजांची उभी केली. आणि 1935 सालापासून या वास्तूची देखरेख आतापर्यंत जवळजवळ 90 वर्ष या सेवाश्रम चालू आहे, कार्यरत आहे. बरोबर. आणि 1930 म्हणजे 1935 मध्ये त्यांनी मोजरी मधल्या गुरुकुंज ते नंतरची आहे, ते 1947 ची आहे. हो, 1947. त्याच्या अगोदरला आहे.
हो. बरोबर. तर पहिली शाखा यावली शहीद या गावामध्ये आहे वंदनीय महाराजांची. हे वंदनीय महाराजांनी नाही केली, त्यांच्या जे सवंगडी होते भक्त स्वर्गीय आनंदराव दादा लोणी त्यांच्या यांच्या माध्यमातून झाली आहे. बरोबर. आणि म्हणजे महाराजांचं कार्य नुसतं इथंच नाही तर अगदी भारतभर आणि भारताच्या बाहेरही, जपानमध्ये इथे गेले होते, तिकडेही त्यांनी तो वेगवेगळा संदेश दिला. शांततेचा, जाती निर्मूलनाचा, समतेचा, समानतेचा, मानवतेचा, असे अनेक संदेश. येस. भूत दया, ते काय म्हणायचं त्याला, त्यांच्या भूतोना भविष्यात, त्यांच्या अगदी जन्मस्थान स्मृती मंदिराच्या समोरही ते लिहिलं आहे. खूप येस. आणि या गावामध्ये खरं विविध जाती धर्म पंथाचे अनेक म्हणजे परिवार राहतात. खरं अगदी गुण्यागोविंद आणि आनंदाने या स्थानी ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मस्थानी राहतात. माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. चला आता त्यांच्या आपण ध्यान मंदिराकडे जाऊयात. बघा हा, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुणी देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल दशा. ग्रामगीतेतले वचन आहेत. तू किती वेळा आहेस? मी फोर्थ मध्ये. आणि कुठल्या शाळेत? संत गाडीवा प्रायमरी इंग्लिश स्कूल. हो, इकडे आहे. कारण की शासनानं इथं काही निधी दिला नाही, त्याच्यामुळे हे काम मागं राहिलं. ओके. हो, हे सगळं श्रमदानाचं याच्यातलं काम आहे. श्रमदानाचं लोक सहभागात. हा, ते जे आहे तिकडलं ते शासनाच्या निधीतून. अच्छा, जन्मस्थानच आहे, मुख्य मंदिर आहे. ओके. शासन निधी जास्त आहे इथं. जय गुरु, जय गुरु. इथं जसं आहे तसंच आहे महाराजांचं. हे फक्त रिपेरी करणं आहे. हे खूप सुंदर स्थान आहे. माझ्यासोबत आहेत आत्मारामजी उमप गुरुजी, जे स्वतः ज्यांनी महाराजांना पाहिलं आहे, महाराजांशी बोलले आहेत, भेटले आहेत. त्यांच्या वडिलांनाही त्यांनी पाहिलं आहे. मग गुरुजी मला सांगा ना महाराजांबद्दल थोडं. महाराजांच्या बद्दल म्हणजे तसा काहीच नव्हतं या गावात. हो, या गावात काही पहिले म्हणजे तसा डेऱ्याची यावली म्हणे याला. हे आनंदराव जे लोणे आहे हे त्यांचे कार्यकर्ते. बरोबर. जेव्हा महाराज इथं येत होते ते 10-12 वर्षाच्या नंतर, 10-12च्या नंतर इथून निघून गेले. इथून लहानपणी आपलं महादेवाचं मंदिर आहे तिकडे या भागात, तिथं जात होते. पाहिलं ना तुम्ही? नाही, आता जाईल मी. जाईल आता. हा, साधना करायची, साधनेसाठी जायचं. हा, लहानपणी घरची परिस्थिती फार गरीब होती ना, तर तेव्हा आम्ही जन्माली नव्हतो. जेव्हा आम्ही पाहिलं 10-12 वर्षाच्या नंतर पाहिलं. तुम्ही महाराजांना केव्हा पाहिलं? तुम्ही किती वर्षाचे होते? मी असं आता 7-8 वर्षाचा असं. तुम्ही खूप लहान होते. खूप लहान होते. हा, बस आहे पोरा एवढे. आम्ही बंडूजी बाबाच्या हातच्या शिळ्याच खाल्ल्या. इथंचा झोपे, इथंचा राहिलं काही दिवस. हे आश्रम म्हणून लोकांनी दान दिलेलं आहे जागा. एका लेख लागून राहिल्यानंतर 12च्या नंतरच गेले. 12 वर्षाच्या नंतर गेले. 12 वर्षाच्या नंतर गेले. हा, तिकडे चिमूर मध्ये गेले, चंद्रपूर जिल्ह्यात, गोंधळ्याला. मग तिकडे आपले वास्तव्य केलं. तिकडे त्यांना एवढे होते दादा जेव्हा त्यांनी महाराजांना पाहिलं होतं. महाराजांनाही पाहिलं. बाबा महाराजांना तर पुष्कळ दिवस पाहिलं. तेव्हा हे गाव कसं होतं? गाव इथं डेरे फसे, छोटस गाव होतं. दलदलीचा भाग होता. दलदलीचा. इकडे नदी पण आहे का? गेला तर माणसं सगळे चालले जायचे या गल्लीना, या रोडनं. काय इकडे नदी होती का? नाही, डेरेची यावली होती. दलदलीत भाग होता. गावाच्या काठी आहे नाही का? काय नाव नाही लागून नदी आहे. समोरून एक नदी आहे, रायगोड नदी. 12 महिन्यात रायगोड नदी. 12 महिने पाणी राहते त्या नदीला राहे. त्यामुळे हा सगळा भाग दलदलीचा झाला होता. रायगोड नदी. नाही, डेरेची यावली म्हणे त्यावेळेस त्याला. हा, काय म्हणत? डेरेची यावली. डेऱ्याची यावली. प्रसिद्ध होती डेऱ्याची यावली. डेऱ्याची यावली. नंतर इथं 42 साली सत्याग्रह झाला. शहीद झाले लोक. भारत छोडो आंदोलन. 1942 ला इथं चिमूर आणि त्याचा पण संग्राम. इथं क्रांती झाली 1930 आणि 42 ची. या क्रांती जनक होते वीर पंजाबराव दादा यावलीकर, यावलीचे.
आणि चिमूर आष्टीचे चिमुरड स्वातंत्र्य संग्रामाचे जनक होते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अध्यक्षाखाली झाले आहेत. बरोबर, तेच म्हणत हे होतो. दोन्ही व्यक्ती यावलीचेच आहे. हा बरोबर. 1930 आणि 42चा क्रांतीचे जनक पंजाबराव दादा आहे. आणि 1942चे लक्ष्मणराव आपले 30 सालचा आधी. तिथं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अध्यक्ष 42 साली झाला. इथं पहिला शहीद लक्ष्मणराव पाचघरे 1930 मध्ये. सध्या येऊन पोहोचलो आहे श्री पंचमुखी महादेव मंदिरामध्ये. इथे महाराज खंजिरी शिकले आहेत या ठिकाणी. इथे महादेव आहेत, श्री भगवान महादेव. नमस्कार करा त्यांना. हे बघा सुंदर ना. याच ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खंजिरी शिकले. मी जेव्हा पहिल्यांदा खंजिरी पाहिली होती ना, ते मी सत्यपाल महाराजांकडे पाहिली होती. हे आहे महादेव, पंचमुखी महादेव आहे. हां हां, आधी जुनं होतं, आता नवीन केलं आहे ना, जीर्णोद्धार केला. कौलारू होतं पूर्वी. बघा खूप सुंदर. या ठिकाणी खंजिरी वाजवायचं ना ते, म्हणून ते इथे खंजिरी ते शिकायचं. हां ओके. याला 5 मुख आहे म्हणून पंचमुखी म्हणतात. बाजूला नंदीदेव सुद्धा आहेत. नमस्कार करा. जन्म, हां ब्रह्म, अच्छा, ब्रह्मलीन निर्वाण आहे त्यांचं. दिलेलं 11/10/1968. हे बघा, हा त्यांचा तरुणपणातील फोटो आहे. खूप सुंदर असं. महादेवांना नमस्कार करा. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा ठेवली आहे सुंदर. पुन्हाही वंदन करा महाराजांना. सुंदर ना. नमस्कार करा. आणि इकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे बघा स्थान आहे त्यांचं. इथे ध्यान प्रार्थनाही केली जाते. ओके बघा सुंदर फोटो ना त्यांचा. नमस्कार करा. या भागात ना आम्ही पंचमुखी महादेव मंदिराकडून रोडने इकडे आलो आहे. इकडे या भागात तर शहीद स्मारक आहे यावलीचं. इकडे जाणार तर शिवमंदिर, अर्थात आपण ध्यान मंदिराकडे आलो आहोत, जिथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ध्यान करायचे. तर हे ते महादेव मंदिर आहे. अगदी सुंदर नक्षीकाम आहे. कळसाचं सुंदर असं काम त्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा. अच्छा, हे मंदिर आता नवीन हे केलं आहे, जीर्णोद्धार केला आहे ना याचा. सभागृह बांधला. मूळ मंदिर तेच आहे. मूळ मंदिर तेच आहे, त्याला कलरिंग केलं. अगदी बरोबर. फक्त सभागृह आता बांधलं. जुनं होतं ते पडत. सुंदर संत तुकोबार आहे. त्यावर दिसतील तुम्हाला. शिवरात्री आहे ना, कार्यक्रम आहे. हो, महाशिवरात्री निमित्तचा हनुमंतरायांचंही मंदिर आहे. तर यांचं नाव तिथे वरही आहे. स्वर्गीय श्री चंद्रभानजी नारायणजी वसुले. तर यांनी या देवालयाची स्थापना केली आहे. यावली शहीदमध्ये हे जे मूळ म्हणजे जे महादेव मंदिर आहे, इथेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ध्यान साधनेसाठी यायचे. छोटे असताना. हां, लहान असताना. अगदी बरोबर. जाताना मग इकडे अगदी सुंदर नंदीदेव आहेत. अगदी सुंदर ऐतिहासिक प्रतिमा आहे त्यांची. नमस्कार करा. आणि मग अच्छा, हे खोल होतं. हे आहेत ते महादेव. सुंदर असं सजवलं आहे त्यांना. नमस्कार करा. हे बघा. तर लहानपणी महाराज इथेच ध्यान साधनेसाठी यायचे. इथे ते थांबायचे, ध्यान साधना करायचे. हे ते शिवालय आहे सुंदरसं. सर सांगत होतं. सर तुम्ही काय माहिती सांगत होतात की महादेवांना आलिंगन देऊन महाराज बसायचे आणि ध्यान करायचं. ज्यावेळेस वडिलांनी विचारलं आपला मुलगा कुठं गेला तर इथे त्यावेळेस इथे ध्यानस्थ होते. त्यावेळेस त्यांनी दरवाजा बघितला तर त्यांच्या वरती डोक्यावरती असा नागाचा त्यांना दिसला. त्यावेळेस ते घाबरून गेले का आपल्या मुलांना बाबा आज हा नाग खाऊन टाकेल का काही, असे जुने लोक ऐकले. अच्छा, ही आख्यायिका आहे का सांगतात सर. एक म्हणून तो आशीर्वाद मिळाला आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो आशीर्वाद मिळाला. तसा कृष्णाला नागाबाच्या फळानुसार त्यांचा जन्मानुसार झाला, तसं महाराजांना इथं शिवलिंगापासून ध्यान प्रार्थना आणि नागाला आशीर्वाद देऊन ते
हे स्थान आहे. हे महादेव आहेत तिथलं. याच ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ध्यान साधनेसाठी यायचे. नमस्कार करा. तुम्ही देवालयाचे, या देवालयाचे? मी येत असतो इथं दर्शनासाठी येतो. ओके ओके, चला आपण बाहेर जाऊया. सुंदर मंदिर आहे. श्री गणाजीही आहेत, छोटेसे इतर देवी देवताही आहे. नमस्कार करूयात. नमस्कार. हेही महादेव का? हे आईबुवा आहे, हे गुरु आहे. आणि या ठिकाणी आईबुवा आहेत, त्यांची प्रतिमा आहे. चमत्कार होते सर. हा, तर इथे केळीचे बगीचा होता. हा, पुरी इथे मंदिरात जेवण होतं म्हणते. आमचे सासरे सांगायचे. हा, तर ते केळीचे पानं आणायला लावायचे जेवणासाठी. तर त्यांनी म्हटलं, ते परत परत जायचे. तर त्यांनी म्हटलं त्या शेतवाल्यांनी की आता तू एवढा महाराज आहे तर मग केळीचे पानं कशाला तूच काढ, कुठून आणते? तर त्यांच्या शेतात, त्यांच्या जे गावाची कुठे शेती घेतात त्यांच्या शेतात केळीचा बगीचाच होत नाही, म्हणजे केळीचं झाडच लागत नाही. ओके. आईबुवा महाराज आहेत ते. नमस्कार करा त्यांना. आणि इकडे महादेव आहे, त्यांची प्रतिमा आहे. हे ऍक्च्युली तुकडोजी महाराजांच्या आधीचे आहेत ना? बरोबर. आणि हे सुंदर मंदिर, तर देवी देवताही आहे. हा, इथे एक हनुमंतरायांचं मंदिर आहे. तर मी पटकन तुम्हाला दाखवतो. परिसर खूप सुंदर आहे या देवालयाचा. हे बघा, हे मंदिर हे असंच असणार आहे, याची रचना. इथे बरेच मंदिरं अशा प्रकारचे कळसाचं आहे, जुने आहेत. हे आहेत हनुमंतराया. खूप सुंदर ना. नमस्कार करा त्यांना. आणि इकडे इतर देवी देवता सुद्धा आहे. गणेश मंदिर, गणपती आहेत. गणपती आणि हा, हे श्री गणेश आहेत, पण त्यांची अगदी वेगळीच प्रतिमा आहे. नमस्कार करा त्यांनाही. आणि इथे महादेव आहेत, नंदीदेव आहेत, वेगवेगळे देवी देवता आहे. नमस्कार करा. महादेव मंदिरात तिथे देवी आईंची प्रतिमा सुद्धा आहे, त्यांनाही नमस्कार करा. आणि आता आपण बाहेर जाऊयात. मला देवालयाचा परिसर खूप छान वाटला. या देवालयाचा हे तपस्या स्थान आहे त्यांचं. शेषनागाने हा, त्यांच्यावर फणा धरल्या होत्या. दर्शन दिलं होतं. सरांनी मला सांगितलं ते तसं. तर आमच्या इथं माझ्या सासऱ्यांनी पाहिलेलं आहे. तिथे छोटे होते तर. हा असा या देवस्थानाचा परिसर आहे सुंदर. महाशिवरात्रीला इकडे कार्यक्रम असेल ना? त्याच्या निमित्त मंदिर पुरातन आता 2 वर्षात जीर्णोद्धार केलाय. जीर्णोद्धार म्हणजे खूप जुनं असं होतं. छान छान सुंदर. चला निघूयात. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. आणि ज्याच्यामुळे या गावाला शहीद म्हणून लागतं. बरोबर. यावली शहीद स्मारक समिती. हे बघा, या ठिकाणी ना शहीद स्मारक आहे. वाचनालय सुद्धा आहे. बरोबर. शहीद झालेले आतमध्ये, समजा शहीद भारत मातेची मूर्ती आहे आतमध्ये. मस्त छान पाहण्यात होती, पण आज सुट्टी असल्यामुळे, शाळाला सुट्टी असल्यामुळे शहीद स्मारक उच्च माध्यमिक विद्यालय सुद्धा आहे आज. स्वर्गीय वीर पंजाबरावजी यावलीकर. बरोबर. विदर्भातले पहिले म्हणजे सर्वात महान वस्ती हे विदर्भात म्हणजे पंजाबराव. आणि विदर्भातले पहिले शहीद म्हणजे लक्ष्मणदादा पाचघरे. त्यांचे शहीद स्तंभ अमरावती येथे नेहरू मैदानात तुम्हाला पाहायला. विदर्भातील पहिले लक्ष्मणदादा पाचघरे ठीक पहिले शहीद. हे जे शहीद स्मारक आहे, यावली मधले जे वीर होते त्यांचं हे शहीद स्मारक आहे. नमस्कार. यावली शहीदची ग्रामपंचायत आहे ही. हे बघा, याला ग्राम सचिवालय असं म्हटलं आहे. ग्राम सचिवालय यावली शहीद. देन इथे ना अभ्यासिका सुद्धा आहे, सभागृह आहे, वेगवेगळ्या गोष्टी इकडे आहेत. ओके. अभ्यासिका आहे इथली. ठीक. सरांचं शॉप आहे आणि या सरांच्या आई आहेत. आणि मी खरं सरांनी मला कसं ओळखलं सांगू की त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले होते. गाडगे बाबांचे मी व्हिडिओ बनवले होते ना. गाडगे बाबाचे परम हे आहे सर. गाडगे बाबांना फॉलोही करतात. फॉलो म्हणजे चांगला हेच आहे. हां, तर मग उद्या गाडगे बाबा जयंतीचा कार्यक्रम करणार. हां हां ओके. ओ हां, तुझे वडील सांगत होते यू ॲक्टेड. यावली शहीदच्या बस स्थानकापासून एक रस्ता जो आत येतो त्यातनं
जवळच इकडे मग जिल्हा परिषदेची शाळा आहे. इथे लिहिलं बघा, जिल्हा ZP मिडल स्कूल यावले शहीद. याच ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे. ते 3ऱ्या वर्गापर्यंत शिकलेले आहेत. त्यातले आय थिंक 2रीपर्यंत ते इकडेच होते ना? 3रीपर्यंत. ओके ओके. 3रीपर्यंत ते 3 ठिकाणी शिकले. अच्छा, 3 वेगवेगळ्या ठिकाणी ते 3रीपर्यंत शिकले. यावरही तेच लिहिलं आहे, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा यावले. म्हणजे ते व्यवस्थित दिसत नाही पण स्थापना नक्कीच दिसते. 1868ची स्थापना आहे. याच ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं शिक्षण झालं आहे प्राथमिक. ही ती शाळा आहे. इकडे उर्दू शाळा पण आहे. जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळा यावली. याची पण स्थापना 1961ची आहे. ही आय थिंक ही शाळा असेल किंवा कारण हे तर आता उर्दूचं बोर्ड आहे, उर्दू लागला आहे, तर ही शाळा असावी. याचं बांधकाम असं काहीचं दिसतं. ही पण 1868मधली आहे. ब्रिटिशांच्या काळातली शाळा आहे ही, जिथे महाराजांचं शिक्षण झालं आहे. छान आहे. आपल्याकडच्या शाळांमध्ये आणखी सुधारणा झाल्यास इथे आणखी विद्यार्थीही येतील आणि जर तसं झालंच तर यांची सुधारणाही होईल. पण आपल्याकडच्या ह्या मराठी शाळा सगळ्या वाचायला हव्यात, कारण आपली मातृभाषा ही मराठी आहे. आपल्या शाळा जगल्या तर आपली भाषा ही वाढेल. अंगणवाडी पण आहे इथे. आय थिंक इथे पण ऑफिस आहे बहुतेक. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा यावली शहीद इथे शाळा आहे. चला प्रणाम करा या स्थानाला. निघूयात आपण. इथेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे. इथे शाळा. आज आपण यावली शहीद पाहतो आहोत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे जन्मस्थान आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या यावली शहीद गावातील हे मोक्षधाम अर्थात स्मशानभूमी दाखवतो आहे. याला मोक्षधाम भाग श्री क्षेत्र यावली शहीद असं म्हटलं जातं. रामधूम येते. रामधूम आल्यानंतर इथं भव्य असा कार्यक्रम असतात. गावातील कमीत कमी 3-4 हजार लोक, महिला येतात आणि पुरुष पण येतात, छोटे मुलं येतात. रामधून येते है ना, रामधून. आणि सकाळी ध्यान झालं ती रामधूम इथपर्यंत येतात मोक्षधाममध्ये. आणि इथं त्यांना सर्व नाश्त्याची व्यवस्था असते. आणि 2 वर्षापासून इथं आम्ही गाडगे महाराज तुकडोजी महाराज जयंती साजरी करतो. इथं आम्ही जेवणाचा कार्यक्रम करतो इथं मोक्षधाममध्ये. म्हणजे काही नाही आहे, एक मुक्ती मिळते आपल्याला. यावली शहीद इथून जन्मस्थानावर उपक्रम राबवतो. बरोबर. आता ना इथे गाडगे महाराजांची प्रतिमा आहे सुंदर अशी. इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा आहे. ती ते यंग असतानाची प्रतिमा आहे सुंदर अशी. त्यानंतर इथे गाडगे बाबांची परत प्रतिमा आहे. प्रभू श्री राम यांची प्रतिमा आहे सुंदर अशी. त्यानंतर हे श्री संत गोरा कुंभार आहे. मला हे संत चोखामेळासारखेच वाटले. चोखामेळाच आहे ना, है ना? बरोबर, मी तेच म्हटलं. ही संत चोखामेळांची प्रतिमा. संत ज्ञानदेवांची प्रतिमा आहे, खूप सुंदर ना. आणि भगवान बुद्ध आहेत, अगदी सुंदर असे. त्यानंतर इकडे आहे स्वामी विवेकानंद. संत गजानन महाराज आहेत, स्वामी विवेकानंद सुंदर असे. इकडे भरपूर असे सुंदर झाडं लावले आहेत सगळीकडे. साईबाबा आहे, त्यानंतर गजानन महाराज आहेत आणि इकडे संत तुकाराम महाराज आहेत. अच्छा, श्री समर्थ अडकोजी महाराज. नमस्कार करताना हे गुरु आहेत. तुकडोजी महाराजांच्या गुरूंची प्रतिमा होती. आणि हे आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आपण त्यांच्या बरेच स्थानांना भेटी देतो. जाळीचा देव, वन ऑफ माय फेवरेट. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे सुंदर अशी. नमस्कार करा. भगवान महादेव आहेत आणि हनुमंतराय आहेत. सगळ्यांना इथनंच प्रणाम करा. आपण स्मशानभूमी पाहतो आहोत यावली शहीदची. हिचं बांधकाम अगदी सुंदर आहे आणि सगळीकडे तुम्हाला प्रतिमा वेगवेगळ्या दिसणार. ही सुद्धा गोविंद प्रभू महाराजांची प्रतिमा आहे. त्यांनाही नमस्कार करा. लहानूजी महाराज वर्धा. आणि इथे सुद्धा एक महाराज आहेत, त्यांचं नाव काही दिसत नाहीये, त्यांनाही नमस्कार करा. हे गुणवंत बाबा आहेत. दत्तदेव आहेत. श्री गणपती आहेत. प्रतिमा थोड्या खराब झाल्या आहेत. हे गुणवंत बाबा आहेत, नमस्कार करा. आणि इथे पण गणपती आहे पण ती प्रतिमा हे झाली आहे.
एकमुखी दत्त देव आहेत, नमस्कार करा. हां, श्रीकृष्णच आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या प्रतिमा आहेत त्या खूप सुंदर वाटतात. मध्यभागी हे स्मशान स्थान आहे. आणि मला ना इथे आधी येतानाच भीती वाटली होती, पण इथे तर निर्वाण भूमी आहे ही. प्रत्येकजण इथे मग पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं, ते हे स्थान आहे. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान आपण पाहिलं. त्यांचं जन्मघर, जन्मस्थान, मंदिर, त्याचबरोबर त्यांची शाळा, ध्यान मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. मला खात्री आहे तुम्हाला जेव्हा किंवा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथे अर्थात यावली शहीदला नक्की याल. ह्या सगळ्या स्थानं नक्की बघा, नक्की दर्शन घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, जय गुरुदेव. इथनं जायचं आहे माऊली जहागीर आणि मग तिकडे समोर माऊली जहागीरवरून अमरावती. त्याचे ऑटो इकडे थांबतात सगळे. असं इकडे बस स्टँड आहे. भेटूया लवकर. बाय, टेक केअर, जय गुरुदेव. हो गई.